नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल यशोमार्गवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ईव्हीएस या सब्जेक्टसाठी म्हणजे विशेष आपल्या टीईटी साठी आपण तयारी करत आहोत। या टीईटी मध्ये ईव्हीएसला आपल्याला जवळजवळ 30 मार्क मिळणार आहेत ईव्हीएस। ठीक आहे, यालाच आपण परिसर अभ्यास सुद्धा म्हणतो आणि या परिसर अभ्यासामध्ये पर्यावरण, भूगोल या सर्वच गोष्टी ते त्या ठिकाणी आपल्याला विचारण्याचा या ठिकाणी अट्टहास करत असतात। तर जास्त वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त वाघ या प्राण्याविषयी माहिती देण्यात येत आहे। ठीक आहे, वाघ हा वर नमूद केल्याप्रमाणे म्हणजे याच्यावर थोडासा भाग होता त्याच्याबद्दल, तर काय आहे, मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे। मार्जार असंही म्हटलं जातं आणि मांजर असंही म्हटलं जातं, सर्वात मोठा प्राणी आहे। ठीक आहे, त्यानंतर वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो। सायबेरियन वाघ हा आकाराने मोठा असतो, तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो। सायबेरियन वाघ हा लांबीला 3.5 मीटर पर्यंत भरतो, तर त्याचे वजन 300 किलो पर्यंत असते। मित्रांनो, हे जशाला तसे वाक्य बनतात बघा, तुम्ही जास्त याला हे समजू नका। सायबेरियन वाघ हा लांबीला 3.5 मीटर पर्यंत भरतो, तर त्याचे वजन 300 किलोमीटर पर्यंत असते। एक नंबरचं आपल्याला काय देतात, वाक्य देतात एक नंबरचं। 2 नंबरला काय देतात वाक्य, सायबेरियन वाघ हा आकाराने मोठा असतो, तर भारतीय वाघ हा आकाराने लहान असतो। आणि मग खाली ऑप्शन देतात, एक बरोबर आहे, 2 चूक आहे, एक बरोबर आहे आणि 2 बरोबर आहे, त्याच्या खाली ऑप्शन देतात। अशा प्रकारे हे करतात। आपल्याला प्रत्येक गोष्ट माहित असली तर आपण नक्कीच व्यवस्थित उत्तर देऊ शकतो। ठीक आहे, हा अपवाद झाला, परंतु 190 ते 200 सेंटीमीटर पर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन 270 किलोमीटर पर्यंत 270 किलो एवढं वजन असतं त्यांचं। मी किलोमीटर म्हणलो, सॉरी, ते तोंडातून येत राहते गणिताच्या तयारीमुळे। ठीक आहे, तर त्याचं सरासरी वजन आपल्याला किती 300 पर्यंत सांगितलेलं आहे, पण सरासरी वजन किती आहे, 227 किलो पर्यंत त्याचं वजन असते, म्हणजे 250 किलो ग्राम एवढं वजन आहे त्याचं। ठीक आहे, भारतीय वाघ साधारणपणे वजनात 100 ते 180 किलो पर्यंत भरतो। मादी ही नरापेक्षा लहान असते, मादी ही नरापेक्षा लहान असते। ठीक आहे, पुढचं पहा मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या ठिकाणी तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेत राहा, नाहीतर मग तुम्ही एक वही आणि पेन जवळ ठेवा, कारण की हे मुद्दे जशाला तसे लिहून घ्या, कारण पुन्हा वाचता येतात आणि 1-2 वेळा वाचन झालं तर ह्या गोष्टी ध्यानामध्ये राहतात। तुमचे नक्कीच तुम्हाला 1-2 मार्क मी तुम्हाला पक्का याच्यामधून तुम्हाला मिळवून देणार आहे। सुमात्रा मधील वाघ हा अजूनच लहान असतो। वाघांची ओळखण्याची सर्वात मोठी खूण त्यांच्या अंगावरचे पट्टे व तांबूस रंगाची फर असते किंवा पट्टी असते। प्रत्येक वाघाच्या अंगावरील पट्टे हे वेगळे असतात। जसे प्रत्येक माणसाचे ठसे वेगळे असतात, त्याचप्रमाणे यावरून वाघांना ओळखता येते। म्हणजे तसंच त्याचप्रमाणे वाघांचे सुद्धा जे पट्टे आहेत ते माणसासारखे वेगवेगळे असतात, माणसाच्या हाताच्या ठशांसारखे। वाघाच्या अंगावर साधारणपणे 100 पट्टे असतात। पट्ट्यांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडीमध्ये अदृश्य होण्यासाठी, सदृश्य, ठीक आहे, सदृश्य सुद्धा म्हणू शकतो आपण इथं, कारण की जर त्या ठिकाणचं जे तण आहे किंवा गवत आहे त्या गवतामध्ये ते लपून जावं, म्हणजे त्यांच्या सारखं त्याचं दृश्य व्हावं, म्हणून त्या ठिकाणी त्याला त्या पट्ट्यांचा उपयोग होतो। त्या शरीरावरच्या पट्ट्यांबरोबरच प्रत्येक वाघाच्या पंजाची ठेवणही वेगवेगळी असते। म्हणजे प्रत्येक वाघाची जे पंजे असतात, ठसे असतात, ते कसे असतात, वेगवेगळे असतात। ठीक आहे, वाघांची पारंपरिक गणना पंजांच्या ठशावरूनच होते। म्हणजे पारंपरिक गणना म्हणत आहे, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये वाघांना कसं मोजलं जायचं, तर त्यांना मोजण्यासाठी त्यांच्या पावलांचे ठसे त्या ठिकाणी पाहिले जायचे, कारण की प्रत्येक वाघाच्या पायांचे ठसे हे वेगळे दिसतात आणि त्यावरूनच त्यांची आपण जनगणना त्या ठिकाणी करू शकतो। वाघांचा पंजा हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो। ठीक आहे, वाघाचा पंजा हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो। त्याचा व्यास साधारणपणे 6 ते 8 इंच इतका भरतो। म्हणजे पहा, लहान नाही, 6 ते 8 इंच म्हणजे अर्ध्या फुटापेक्षा जास्त मोठा त्याचा पंजा आहे। हा त्याचा जो व्यास आहे किती आहे, 6 ते
8 एवढा त्याचा व्यास आहे त्यांच्या पंजाचा. ठीक आहे, म्हणजे आपल्या हाताच्या दुप्पट. आपला हात जो आहे, आपल्या हाताचा जो तळवा आहे तो जवळजवळ 3 इंच असू शकतो. तर आपल्या हाताच्या हे मध्यभागचा जो आहे, बोट जर सोडले तर जो मधला तळवा आहे, ते तळवा आपला 3 सेंटीमीटरचा असू शकतो. 3 सेंटीमीटर. ठीक आहे, त्यापेक्षा सेंटीमीटर म्हणते, माफ करा, इंच असू शकतो. आणि त्यापेक्षा दुपटीनं वाघाचा पंजा मोठा आहे. ठीक आहे, आणि त्यामध्ये प्रचंड अशी ताकद आहे. जंगलातून फिरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात आणि यावरून त्यांची गणना केली जाऊ शकते. ठीक आहे, शिकार साधण्यासाठी वाघांचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो व तो वर खाली या दिशेत फिरतो. ठीक आहे, निसर्गानं तसं बनवलेलंच आहे त्याला. ठीक आहे, जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी करतात. ठीक आहे, किंवा वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्टीचे पोहणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहण्याची क्षमता चांगलीच असते व या बाबतीत इतर मांजरांपेक्षा वेगळी सवय आहे त्यांना. ठीक आहे, या ठिकाणी पहा, वाघ हे पोहण्याची त्यांना खूप आवड असते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. ठीक आहे, वाघांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तासन तास डुंबून स्वतःला थंड ठेवतात. ही एक गुणधर्म अतिशय महत्वाचा आहे. या गोष्टी ध्यानामध्ये ठेवायच्यात. आणि आपल्याला पेपरमध्ये असंच विचारलं जातं, वाघ कुठे राहतो, वाघ केवढा राहतो, कसा राहतो, असं नाहीत विचारत. आपल्याला डीप मध्ये विचारतात आणि त्यासाठी मग ह्या छोट्या छोट्या बारकावे आपल्याला माहित असतील तर उत्तर आपल्याला लवकरात लवकर काढता येतात. वाघाची मादी वर्षातून फारच थोडे दिवस माझावर असते व त्या काळात नर वाघाशी सलगी करून प्रणय राधना करते. ठीक आहे, त्यानंतर वाघांची प्रणय क्रीडा ही पाहणाऱ्याला अतिशय हिंसक वाटू शकते. म्हणजे प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ती काढतात. ठीक आहे, मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत वाघांचा समागम चालतो. ठीक आहे, नर वाघ समागम करताना मादीची मान आपल्या जबड्यात पकडतो. असे का, याचे उत्तर अजून सापडलेले नाही. काहींच्या मते समागम यशस्वी व्हावा व दरम्यान वाघिणीने कमी हालचाल करावी यासाठी असे वाघ करत असावा, असे काही जणांचं म्हणणं आहे. समागमानंतर, पुढचा मुद्दा, समागमानंतर काही काळातच नर व मादी विभक्त होतात. त्यानंतर मादीला गर्भधारणा झाल्यावर 16 आठवड्याच्या कालावधीनंतर 3 ते 4 शावकांना जन्म देते. मादी काय करते, एक किती 16 आठवड्याच्या कालावधीनंतर, हे अंक ध्यानामध्ये ठेवा, 3 ते 4 शावकांना जन्म देत असते. मराठीत शावकांना बछडा असं म्हटलं जातं. बछडा. आणखी छावा सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? छावा. बछडा. छावा कुणाचा असतो? वाघाचा असतो की सिंहाचा असतो? छावा कुणाचा असतो? सिंहाचा असतो का वाघाचा असतो? वाघाचा बछडा, सिंहाचा छावा असतो. ठीक आहे, सिंहाचा छावा असतो. मी तुम्हाला म्हणलो या ठिकाणी, पण तुम्ही लक्ष द्या, या गोष्टीला करेक्शन करून घ्या. पिल्ले हे जन्मता अतिशय नाजूक व अंध असतात. ही गोष्ट नोट डाऊन करा, अतिशय महत्वाची आहे, VIP आहे. ठीक आहे, काय, पिल्ले त्यांची जन्मता कशी असतात? नाजूक असतात. प्रत्येकच पिल्ले नाजूक असतात, पण हे कसे असतात? अंध असतात, त्यांना दिसत नाही. नर वाघाच्या तडाख्यात पिल्ले सापडल्यावर त्यांना ठार मारतो. वाघ काय करतो? त्यांना ठार मारतो. म्हणून या काळात मादी अतिशय आक्रमक असते. शावक अतिशय भराभरा वाढतात. परंतु पिल्ल्यांचा पूर्ण वाढण्याचा कालावधी हा 18 महिन्याचा आहे. किती महिन्याचा असतो? 18 महिन्याचा. शावक आई व भावंडांसोबत 2 ते 2.5 वर्षे व्यतीत करतात. हे पिल्ले जे आहेत हे 2 ते 2.5 वर्षे एकत्र राहतात. त्यानंतर वाघाचे शावक लहानपणी अतिशय खेळकर असतात. शावक जसजशी मोठी होतात तसतशी त्यांची आई त्यांना शिकार साधण्यात पारंगत करते. सुरुवातीस अर्धमेल्या शिकारीशी खेळण्यास शिकवते व नंतर जिवंत सावजावर हल्ले करण्यास शिकवते. पूर्ण वाढीनंतर शावक स्वतःहून नवीन क्षेत्र शोधण्यास जातात किंवा आई शावकांना सोडून निघून जाते.
बघा, ठीक आहे, पूर्ण त्यांची वाढ झाल्याच्या नंतर ही घटना आहे. नरशावक, नरशावक इतर नरांशी क्षेत्र मिळवण्यास स्पर्धा करावी लागते. नरशावकांना काय करावं लागते, त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये स्वतःच क्षेत्र निर्माण करण्यासाठी इतर शावकांसोबत किंवा इतर जे वाघ आहेत त्यांच्यासोबत त्यांना काय नरवाघासोबत स्पर्धा करावी लागते. माद्यांना नवीन क्षेत्र मिळण्यास फारसे श्रम पडत नाहीत. बहुतेक करून माद्यांना एखाद्या नराच्या मोठ्या क्षेत्रामध्ये जागा मिळून जाते. बंदिवासातही वाघांची वीण चांगली असते. वाघ हा पूर्णतः मांसाहारी प्राणी आहे. वाघाची चावण्याची क्षमता ही 1050 PSI इतकी आहे. ठीक आहे, हे दाबाचं काहीतरी एकक असेल कदाचित, मलाही माहित नाही, तुम्ही यावर अधिक समजून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. तर त्याची चावण्याची क्षमता काय आहे, 1050 एवढी त्याची चावण्याची क्षमता आहे. वाघाचे शिकारी कौशल्य वादातीत आहे. ठीक आहे, पूर्ण वाढ झालेला हत्ती सोडला तर वाघ कोणत्याही जमिनीवरील प्राण्याची शिकार करण्यास समर्थ आहे. बघा, पूर्ण वाढ झालेला हत्ती प्रचंड मोठा असतो. ठीक आहे, जे आपलं हत्तीचं पिल्लू असतं, 2 महिन्याचं हत्तीचं पिल्लू असतं, त्याचं वजन असतं 300 kg. किती असतं, 300 kg. म्हणून पूर्ण वाढ झालेल्या हत्तीचं वेट किती असेल, प्रचंड वेट असते. त्यामुळं त्या प्रचंड मोठ्या झालेल्या हत्तीला जर सोडलं तर म्हणजे हत्तीच्या पिल्लांची सुद्धा तो शिकार करू शकतो, असा हा वाघ आहे. ठीक आहे, वाघाची मुख्य शिकार मध्यम ते मोठ्या आकाराचे प्राणी आहेत, जसे की सांबर हे वाघाचे सर्वात आवडते खाद्य आहे. ठीक आहे, तसेच इतर प्राणी उदाहरणार्थ रानगवा, चितळ, भेकर व इतर हरणे, रानडुकर, नीलगाय, रानम्हैस इत्यादी आहेत. त्याची शिकार बघा हे प्राणी आहेत. वाघाचे खाद्य प्रांतानुसार, उपलब्धतेनुसार तसेच वयानुसार बदलते. बघा, किती अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. वाघाचं जे खाद्य आहे प्रांतानुसार बदलते. ज्या प्रांतामध्ये जे प्राणी भेटतात त्याच प्राण्यांची तो शिकार करणार ना. कारण की समजा आपल्या महाराष्ट्रामधला जो आपला काय आहे रे, कोणता व्याघ्र प्रकल्प म्हणाव, ताडोबा व्याघ्र प्रकल्प म्हणू आपण, चंद्रपूर जिल्ह्यामधला. त्यामध्ये पहा, त्यामध्ये कोणते प्राणी भेटतात, अवेलेबल आहेत, आणि कोणते प्राणी अवेलेबल नाहीत. त्या ठिकाणी ते शिकार करणार. आणि सायबेरियामध्ये आढळणारे जे वाघ आहेत त्यांना त्या ठिकाणी स्थानिक जे प्राणी आहेत त्यांची शिकार करावी लागणार आहे. उपलब्धतेनुसार त्यांचे काय होतात, त्यांना शिकार करावी लागते. आणि त्यानंतर वयानुसार, वय जास्त झालं की वाघांना शिकार करणं अवघड होते. त्यानुसार मग त्यांना मेलेल्या जनावरांवर सुद्धा अवलंबून राहावं लागतंय. अशा प्रकारे त्यांच्या शिकारीचा आणि त्यांच्या खाद्याचा जो हे आहे तो बदलत जातो. ठीक आहे, पूर्ण वाढलेल्या हत्तीची तसेच गेंड्याची वाघांशी सामना झाल्याची उदाहरणं आहेत. ठीक आहे, पूर्ण वाढ झालेल्या हत्तीची तसेच गेंड्यांची वाघाशी सामना झाल्याची उदाहरणं आहेत. म्हणजे ते चांगला संघर्ष करतात, ते शिकार होत नाहीत. पूर्ण वाढ झालेला जो हत्ती आहे तो वाघाशी संघर्ष करतो किंवा गेंडाही. परंतु साधारणपणे सामना टाळण्याचा कल असतो. सामान्यपणे काय करतात, ते सामना टाळतात. तो वाघ निघून जातो आणि हत्ती सुद्धा तिथून निघून जातात. वाघ बहुतांशी एकटे शिकार करतात. वाघ जे असतात ते बहुतांशी काय करतात, एकटे शिकार करतात. प्रजनन काळात जोडीने शिकार केल्याची उदाहरणे आहेत. प्रजनन काळामध्ये जोडीने देखील ते शिकार करतात. ठीक आहे, पिल्ले आपल्या वाढत्या वयात आईच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे शिकार करतात. ठीक आहे, त्यानंतर वाघांची शिकारीचे जे तंत्र आहे हे बहुतांशी एकच असते. वाघ आपले सावज हेरतात व दबा धरून सावजाला न कळता जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सावज 1-2 ढांगांच्या अंतरावर येते तेव्हा चपळाईने सावजावर वाघ चाल करून जातो. पूर्ण वाढलेला वाघही साधारणपणे 35 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने चाल करून जाऊ शकतो. बघा, पूर्ण वाढलेला वाघ म्हणजे तो जवळजवळ 180 kg असतो आणि तो 65 किलोमीटर प्रति तास या वेगानं धावू शकतो. म्हणजे इतके प्रचंड वेग आहे त्याचा. तसेच वाघाची एक ढांग 5 ते 6 मीटर पर्यंत जाऊ शकते.
त्याच्या धावताना 5 ते 6 मीटर पर्यंत पाऊल त्याचं दूर पडतंय. या वेगाने व आपल्या वजनाच्या संवेगाने वाघ सावजाला खाली पाडू शकतो. म्हणजे प्रचंड प्रमाणात ती ताकद आहे, त्यामुळे त्या समोरच्या शिकारीला तो सहजच खाली पाडू शकतो. वाघ मोठ्या सावजांसाठी गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो व श्वसन नलिका फाडतो. सावज हलू नये यासाठी आपल्या नखांनी व ताकदवान पंजांनी सावजाचा जीव जाईपर्यंत त्याला धरून ठेवतो. छोट्या प्राण्यांसाठी वाघ सरळ मानेचा लचका तोडतो. यात सावज लगेचच मरून जाते. अतिशय छोट्या सावजांसाठी वाघाचा पंजा एक दणका सावजाची कवटी फुटायला पुरेसा असतो. भारतीय वाघ वानरांची शिकार करण्यासाठी अनोख्या युक्तीचा वापर करतो. हे अतिशय महत्वाचं आहे. हे IMP आहे, ठीक आहे. याला IMP करून टाका. भारतीय वाघ वानरांची शिकार करण्यासाठी काय करतो बघा, ज्या झाडावर वानरे असतील तर त्या ठिकाणी जाऊन मोठ्याने डरकाळी फोडतो. वानरांच्या कळपातील काही वानरे घाबरून अथवा हृदय बंद पडून खाली झाडाखाली पडतात आणि झाडाखाली पडल्याच्या नंतर मग तो त्यांची शिकार करतो. वाघ पाण्यात पोहूनही आपले भक्ष्य मिळवू शकतात. तसेच पाण्यातून आपले भक्ष्य ओढूनही घेऊन जातात. रणथंबोरचा आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध चंगीज नावाचा वाघ पाण्यातील सांबरावर आक्रमण करण्यात पटाईत होता. बघा, पाण्यातील सांबर सुद्धा तो पकडून आणायचा, ठीक आहे. याच्या शिकारीची क्षणचित्रे अनेक वाघावरच्या चित्रपटात आहेत. वाघ शिकार साधल्यावरती लपवून ठेवतो. लपवून ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे शिकारीला अस्वले, तरस, खास करून गिधाडे इत्यादी प्राणी किंवा पक्ष्यापासून त्यांना दूर ठेवण्याचं तो काम करत असतो, ठीक आहे. त्यानंतर लपवून ठेवण्यासाठी तो गुहा अथवा झाडांची दाट जाळी निवडतो. वाघ हा अति उच्च दर्जाचा शिकारी असला तरी वाघाला एक शिकार मिळवायला सरासरी 20 प्रयत्न करावे लागतात. बघा, तो वाघ असून त्याला 20 प्रयत्न करावे लागतात. मग आपण तर आता विद्यार्थी आणि शिक्षक आहोत, म्हणजे आपल्यालाही बरेच प्रयत्न करावे लागतील. पण आपला पहिला प्रयत्न सक्सेस व्हावा यासाठी आपण थोडी मेहनत जास्त करू, ठीक आहे. वाघाला एकदा शिकार केल्यावर भक्ष्याच्या आकारानुसार ती शिकार 3 ते 7 दिवसापर्यंत पुरते. वाघ महिन्यातून सरासरी 3 ते 4 वेळा शिकार साधतात. शिकाऱ्यांनी केलेल्या नोंदीप्रमाणे वाघ शिकार खाण्याच्या बाबतीत अतिशय स्वच्छ प्राणी आहे. शिकार खाण्याच्या अगोदर वाघ पोट चिरून आतडी पूर्णपणे बाहेर काढतो व लांबवर फेकतो. त्यानंतरच शिकार खाण्यास सुरुवात करतो. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघाची जास्त पसंती असते. आणि अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा आपल्या व्हिडिओला, ठीक आहे. आणि एक कमेंट करा काहीतरी, यार मला काही म्हणजे असं थोडस व्हिडिओ बनवण्यामध्ये थोडं इंटरेस्ट आलं पाहिजे. कारण माझ्या व्हिडिओला जास्त काही नवीन चॅनल असल्यामुळे जास्त व्ह्यूज वगैरे येत नाहीत. तर मी प्रयत्न जास्त करतो तुम्हाला चांगलं देण्याचा. तरी तुम्ही थोडस कमेंट्स वगैरे करत जा आणि आपल्या व्हिडिओला इतर मित्रांसोबत शेअर सुद्धा करा, शेअर, ठीक आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग नमस्कार.